नमस्कार, वेलकम दिव्य पाटील ब्लॉगमध्ये. तर आज होता माझ्या वहिनीचा मुलगाचा बड्डे. तर आमचा काहीच प्लॅन नव्हता पार्टीला जायचा, पण अचानक आमचं ठरलं. वहिनी पण परत परत कॉल करत होती की पार्टीला या पार्टीला. तर आमचं शेवटी ठरलं. तर रेडी व्हायच्या वेळेस मी ब्लॉग काय बनवला नव्हता. मी लास्टमध्ये माझा ब्लॉग ऑन केला होता. तर जायच्या वेळेस मी ब्लॉग ऑन केला. तर बघू शकता आम्ही रेडी झालो होतो सर्व. मी तिथं जाऊन ड्रेस वगैरे चेंज करणार होती. तर सर्वांना सांगतो इकडे बघा, बाय बाय करा. तर आम्ही सर्व गाडीमध्ये बसलो होतो. मम्मी आणि भाऊ घराची चाबी वगैरे ते पॅक करत होते सर्व. तर आम्ही पुढे जाऊन थांबत होतो त्यांच्यासाठी. तर बघा ते आले. तो बघा कसा बघतोय माझ्याकडे. ओके. तर आम्ही तिथून निघालो होतो. तर तो मला सांगत होता तू हेच काम कर. म्हटलं ओके, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही हेच काम करणार आहे, तू दुसरं काम बघ म्हटलं तुझ्यासाठी. तर आम्हाला पुढे जाऊन पेट्रोल टाकायचं होतं. आम्ही पेट्रोल वगैरे टाकलं. तर आम्हाला गिफ्टची पण आठवण आली. तर आम्हाला गिफ्ट पण घ्यायचं होतं. तर पप्पाची ओळख आहे, फ्रेंडचंच शॉप आहे तर दोंडाईच्या सिटीमध्ये. तर आम्ही तिथं गेलो, गिफ्ट्स वगैरे बघितले. त्यांच्याकडे इतके कार्ड्स वगैरे आहे. तर पप्पाला म्हटलं काय नाही, पप्पाला म्हटलं काहीतरी नवीन बघूया. मग आम्हाला गन दिसली, खूप छान गन होती. तर मला आवडली पण होती, पण त्यांच्याकडे आहेत. पण म्हटलं ठीक आहे ना, आता त्यांच्याकडे काय नाही ते कुठे बघणार आहेत आपण. ठीक आहे म्हटलं, हे गिफ्ट पण छान आहे म्हटलं. तर आम्हाला फायनल करायची होती, पण आम्ही अजून व्हरायटीज बघितल्या. तर शेवटी आम्हाला गनच आवडली. तर तुम्हाला पण मी दाखवते. एक गाडी होती, इतकी छान होती ना, मला खूप आवडली होती. युनिक पीस होता यार, खूप भारी. तर आम्ही सर्वजण त्याच्यासोबतच खेळायला लागून गेलो होतो. बघू शकता तुम्ही किती छान आहे. तिला क्लिक केलं की तिथं बटन्स वगैरे आहे आणि चालू शकते. बघा किती छान आहे ती कार. तर शेवटी माझा भाऊ तर तिच्यासोबतच खेळायला लागून गेला. तर बघा कसा खेळतो तो लहान मुलांसारखा. पण आम्हाला ते काय घ्यायची नव्हती, त्यामुळे आम्ही ते थोडं फारच चेक केलं कशी वगैरे. तर त्यांनी पण ठेवून दिली. तर आम्हाला गन फायनल करायची होती, आम्ही गन बघायला सुरुवात केली. तर बघू शकता तुम्ही गन पण कशी आहे. आणि मला मध्येच ही सायकल पण दिसली. मी त्यांना प्राईस पण विचारली. कॉस्टली होती पण बेस्ट होती सायकल. शो पीस म्हणून आपण टी व्हीकडे आता बॉक्स वगैरे काढतो, फर्निचर करतो तेव्हा, तर ती सायकल शो पीस म्हणून ठेवू शकतो आपण. तर लगेच माझं लक्ष गेलं वॉचवर. पप्पाला म्हटलं मला ही वॉच घ्यायची. हो रे म्हणे, तुमचं तेच सुरू असतं, चला म्हणे गिफ्ट घ्या. तर आम्ही त्यांनी पॅक वगैरे केलं गिफ्ट. तर आम्ही आलो गाडीमध्ये. तर निघालो होतो. हे आमचं गाव आहे विक्रांत. तुम्ही शॉर्ट ब्लॉग तिथं बनवला होता. तर त्यानंतर आम्हाला तर खूप टाईम झाला होता घरून निघायला, त्याच्यामुळे खूप उशीर होऊन गेला होता. तर अंकलांनी पण फास्ट गाडी चालवली होती. तर आम्ही आता टोल नाक्यावर होतो. टोल नाक्याला तर माझ्या मामाचंच नाव सांगितलं म्हणजे आम्हाला लगेच गाडी सोडून देतात. तर काय प्रॉब्लेम नाही. तिथून आम्हाला लवकर मामाच्या घरी जायचं होतं. तर तुम्ही आमचा प्रवास बघू शकता. तर चला, खूप वेट करून झालं होतं. तर आम्ही पोहोचलो होतो. तर स्टार्टिंगलाच आम्हाला प्रिन्स दिसून गेला, म्हणजे माझ्या वहिनीचा मोठा मुलगा. तर आम्ही त्याला सांगत होते हाय कर. तो म्हणे काय करू म्हणे. म्हटलं हाय कर. तो बघा हाय करतोय. तर चला, आम्ही घरामध्ये एंट्री वगैरे केली. तर दादा घरीच होता आणि मामा तर बाहेर गेले होते. बाकीचे गेस्ट येत होते नंतर. तर हा बघा, आणि एक बड्डे बॉय तर गेममध्येच लागलेला होता. वा म्हटलं काय मुलगा आज बड्डे, आज तरी गेम सोड. आज त्याच्या मम्मीने हे गिफ्ट त्याला दिलं होतं, तर तो मॉर्निंगपासून तेच गेम खेळत होता. तसं त्याच्या मम्मी मला सांगत होते. तर वहिनी पण रेडी नाही झाले होते. वहिनी पण मेकअप वगैरे करत होते. तर त्यांना पण टाईम लागणार होता. मी त्यांच्यासोबत थोडी मस्ती केली. मग आम्ही पाणी वगैरे घेतलं. त्यानंतर वहिनीने पण आम्हाला कॉफी ठेवली. तर वहिनीने कॉफी वगैरे ठेवली. तर वहिनी दोघी काम करत होते, रेडी पण होत होते आणि कॉफी पण ठेवत होते. तर त्यानंतर आम्ही सर्वांनी कॉफी वगैरे पण घेतली होती. आणि ह्या भावाने तर ड्रेसचंच खूप नाटक घातले होते. ड्रेस चांगला घालत नव्हता. त्याला म्हटलं तू चांगला ड्रेस घाल. तर त्याने शेवटी एक ड्रेस फिक्स केला आणि तो घातला. वहिनीने पण हा ड्रेस बघितला, पण लगेच त्यांनी चेंज केला, कारण की दादा सांगत होता दुसरा घाल. तर सर्वांचं हेच सुरू होतं, चेंज वगैरे. आणि गेस्ट पण आले होते, म्हणजे माझी मावशी वगैरे आले होते. तर मी पण रेडी झाले होते. कशी दिसते का नक्की कमेंट करून सांगा. तर आता आम्हाला जायचं होतं हॉटेलला. तर आम्ही ब्लीच काउंटी हॉटेल आम्ही बुक केली होती. तर तिथं आम्हाला जायचं होतं. आम्ही तिथं सर्व ऑर्डर वगैरे करून ठेवलं होतं वहिनीने. आमचं तर आता जायचा वेळ आला, तरीसुद्धा ह्या भावाचा गेम काय सुटत नव्हता. आम्ही लहान वहिनीचा आणि भावाचा वेट करत होतो. ते पण आले, पण आम्ही पुढे निघून गेलो होतो, कारण की तिथं जाऊन आम्हाला थोडंफार डेकोरेशन करायचं होतं. तर आम्ही सर्व निघून गेलो होतो. इथून थोडंफार दूर आहे, धुळ्याच्या बाहेर आहे ते. त्याच्यामुळे बघा, फायनली आमची ब्लीच काउंटी येऊन गेली होती. खूप छान हॉटेल आहे, विजिट करू शकता तुम्ही. कॉस्टली पण बेस्ट आहे. ओके.
तर हॉटेल बघू शकता, खूप छान आहे. तर मी तुम्हाला हॉटेल उतरवून दाखवते गाडीमध्ये. हॉटेल बघू शकता तुम्ही, बाहेरपेक्षा मध्ये एक नंबर हॉटेल आहे. तुम्ही नक्की जा. आणि आपण बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया, कारण की हा ब्लॉग मी इथं एंड करत आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये खूप पार्टी आहे आमची. नक्की तुम्ही ब्लॉग वॉच करा फुल, आणि नेक्स्ट पार्टसाठी वेट करत असेल तर मला कमेंट करा नक्की. बाय आणि सबस्क्राईब माय चॅनल. भेटूया नेक्स्ट पार्टला.